आम्हा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा समाधीचे सुख सांडा वाळूनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस पुढती घडे चढते सेवन आगळे पुढती घडे चढते सेवन आगळे भक्ती भाग्य बळे निर्भरता समाधीचे सुख सांडा वाळूनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस उपजोची नये संदेह चित्तासी मुक्तिचारी दासी हरिदासांच्या समाधीचे सुख सांडा वाळूनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस तुका मने मन पावून विश्रांती तुका मने मन पावून विश्रांती त्रिविध नासती तापक्षणे समाधीचे सुख सांडा वाळूनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस पांडुरंगा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणात अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवधीर संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितोयिन समाधि राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सोपे वर्म आम्हा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा समाधीचे सुख सांडा ओवाळून ऐसा या कीर्तने ब्रह्मरस सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा पाच चरणाचा अत्यंत गोड सुंदर सर्वांच्या परिचयाचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भक्ती या साधनाचं हेतू स्वरूप आणि फल म्हणजेच कार्य तिन्ही गोष्टीचा मीमांसा तिन्ही गोष्टीचा विचार या अभंगात करतायत. विठ्ठला उपस्थित सर्व भाविक मंडळी यांच्या भव्य उपस्थितीमध्ये सर्व भाविक सज्जन गायक वादक कीर्तनकार प्रवचनकार महाराज मंडळी यांच्या परम पावन सानिध्यात आपल्या या मोरंबी गावात गेल्या 25 वर्षापासून आपण हा अवीट असा भक्ती सुखाचा आनंद लुटतो आहोत. सप्ताहाच्या माध्यमातून तो उत्सव करत असताना यावर्षी त्या उत्सवाचा 25वा म्हणजेच रौप्य महोत्सवी सप्ताह आहे आणि त्या निमित्ताचं औचित्य साधून गावातील सर्व दातृत्ववान सर्व ग्रामस्थ मंडळी यांनी मोठ्या महत्व त्यागातून या भव्य दिव्य भक्ती उत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि या भक्ती उत्सवातील आजची चिंतन सेवा सर्व ग्रामस्थ मंडळी सप्ताह समिती यांच्या प्रेमातून तथा आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण रोहिदासजी महाराज मते यांच्या संपर्कातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. विडाला आज आपण चिंतनामध्ये जो अभंग निवडलाय तो तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगातून महाराजांनी कीर्तन भक्ती हे जे साधन आहे ते साधन आम्ही काय केलं ते कसं करावं आणि त्याच्यातून काय मिळतं अशा तिन्ही गोष्टीचा विचार. आवाज प्लेन द्या, असा रिटर्न कमी येतो, प्लेन आवाज करा. भक्ती हे साधन आम्ही का केलं ते कोणत्या स्वरूपाने केलं कशा पद्धतीने केलं आणि त्याच्यातून काय मिळतं किंवा मला काय मिळालं अशा 3 गोष्टीचा विचार केलेला आहे. वारकरी संप्रदाय हा भक्ती संप्रदाय आहे वेगळं सांगायला नको. जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबाराय आदी महात्म्यांचा जर आपण विचार केला तर सर्व महात्म्यांनी काळाची गरज पाहता आणि समाजाची मानसिक स्थिती माणसाची शारीरिक स्थिती आणि समाजाची बौद्धिक स्थिती पाहता
सर्व साधनाला बाजूला करून भक्ती या साधनाचा उपदेश केला असं आपण कायम चिंतन करत असतो. मग आता ते कायम प्रमाणे अवघ्या वाटा झाल्याची कली न घडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा भक्तिपंत बहु सोपा. म्हणून भक्ती हे साधन किंवा अनेक ठिकाणी अनेक प्रमाणाने आपल्याला ते सिद्ध करता येईल की कलवत धारी कीर्तनात कलियुगा माझे करावे कीर्तन. कलियुगामध्ये भक्ती हेच साधन सर्वात श्रेष्ठ आहे असं आपल्याकडे रोख आहे. पण त्यातही सांगू का, वारकरी संप्रदायाची भक्ती ही आंधळी भक्ती नाही तर ही डोळस भक्ती आहे. विठ्ठला वारकरी संप्रदायाची भक्ती कशी आहे? वारकरी संप्रदायाची भक्ती डोळस आहे, ती आंधळी नाही. वारकरी संप्रदायाची भक्ती स्वच्छ आहे, ती गलिच्छ नाही. म्हणजे भक्ती स्वच्छ अस्वच्छ बी असते का? असते ना. भक्ती स्वच्छही असते, भक्ती गलिच्छही असते, भक्ती आंधळी असते, भक्ती डोळसही असते. आता डोळस आणि आंधळी, स्वच्छ आणि अस्वच्छ हे फरक कशाचे? ऐका. भक्तीचा हेतू बिघडला की भक्ती अस्वच्छ झाली, भक्तीचा हेतू शुद्ध राहिला की भक्ती स्वच्छ झाली. भक्ती ज्ञानपूर्वक केली की ती डोळस झाली आणि ज्ञाना वाचून केली ती आंधळी झाली. विठ्ठला वारकरी संप्रदायाच्या भक्तीचा हेतू सुद्धा फार शुद्ध आहे. वारकरी संप्रदायाच्या भक्तीचा हेतू गलिच्छ नाहीये. तुकाराम महाराजांना विचारलं तुम्ही भक्ती का केली? त्याच एक कारण आहे, एक तर स्वात्म कल्याण आणि जगत कल्याण या उद्देशाने केली. कारण भक्ती जर भक्तीचा हेतू बिघडला की भक्ती कोणत्या स्तराला जाते, माणूस कोणत्या स्तराला जातो आणि मग त्या भक्तीमध्ये भक्ती करून सुद्धा त्याला कधी प्रतिष्ठा संतांच्या दरबारात मिळत नाही. याचा विचार जर सांगायचा ठरला तर गीतेतला एक श्लोक तुमच्या समोर ठेवता येईल. सकाळी आपण चिंतन केलं की भक्ती भगवंताने भक्ताचे 4 प्रकार आपल्याला गीतेमध्ये सांगितले. चतुर्विधा भजनते मां. मला 4 प्रकारचे भक्त काय करतात? माझं भजन करतात. काय करतात? भजन करतात. कोण करतात? ते चौघे करतात. ते कसे आहेत? सुकृती म्हणजे भाग्यवान आहेत, पुण्यवान आहेत. पण ते कोण आहेत? 4 प्रकार केले. एक अर्थ आहे, एक अर्थार्थी आहे, एक जिज्ञासू आहे आणि चौथा ज्ञानी आहे. मग चौघही भक्तीच करतात. मग या 14च्या भक्तीमध्ये असे फरक काय केले? त्याचं उत्तर देताना आपल्याला ज्ञानोबराने गोड दिलं. कारण भक्ती आहे, फरक भक्तीचे नाहीये, फरक भक्ती करणाऱ्या भक्तांचे आहेत. भक्तीत फरक पडत नसतो. भक्त कोणत्या हेतूने देवाची भक्ती करतो यावरून तो फरक आपल्याकडे शास्त्रात मांडलेला आहे. अर्थ आपल्या जीवनात संकट आलं आणि भक्ती करू लागला तर मग तो अर्थ आहे. काही ज्ञान मिळवावं म्हणून भक्ती करतो तो जिज्ञासू भक्त आहे. आपल्या जीवनात काही फलित प्राप्त व्हावं म्हणून करतो तो अर्थार्थी आहे. आणि फक्त देव म्हणून देवाचीच सेवा करतो तो मात्र ज्ञानी आहे. एरवी भक्त हे 4 प्रकारचे. भक्तीचा फरक का? हेतूमुळे भक्तीचा फरक आहे. पहिला भक्ताचा फरक काय? अर्थ तो अर्थीचे निव्याचे. जीवनात संकट आले की माणसं भक्ती करतात की नाही? कोणी करतं महाराज? जीवनात थोडं संकट आलं की भक्ती करणारे कमी आहेत का? त्यात एक सांगायचं जर ठरलं तर कल्पना करा, हायवे वरून माणूस मोरंबीला रात्रीच्या वेळी पायी येत होता. त्या गावाचं नाव काय? वाडीवरे. त्या गावापासून मोरंबीला येत होता. येता येता मधात लवण आहे. तो काय आहे? ओढा आहे. लवण आहे तो ओढा आहे. आणि कोणीतरी सांगितलेलं असतं त्या ओढ्यात काहीतरी आहे. काय ओढ्यात? आणि कालच केरा पाटलाला हिरव्या साडीतली बाई तिथे दिसली. असं काय केलेलं असतं? कानावर ऐकलेलं असतं. कोणाला तरी हिरवी बाई दिसली, केस सोडलेले होते, तिचे पाय उलटे होते, डोळे मोठे होते. अरारा, ते वर्णन फार बहारदारीने केलेलं असतं. आणि मग माणूस तिथे आला राम 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 राम. मग असं संकट आलं की काय करतो? देवाचं भजन करतो. याला अर्थ भक्त म्हणतो. तुम्हाला एक सांगून जातो, माणूस किती स्वतःला बुद्धिवान म्हणून घेऊ लागला, किती विज्ञानवादी म्हणून घेऊ लागला, तर या काळाचं दुर्दैव म्हणा किंवा काय म्हणायचे ते तुम्ही म्हणा, सध्याचा काळ कदाचित देवाला मानणार नाही पण भूताला मात्र सगळेच मानतात. ते विशेष आहे. भूताला मात्र सगळे घाबरतात. जे काही शिकले नाही ते भूता पेशेच्या नादी लागतात. त्यात नवल नाही. चांगले विज्ञानवादी शिकलेली माणसं सुद्धा भूताला चांगले टरकून असतात. पण पुण्यामध्ये घडलेली घटना आहे. डी वाय पाटील हॉस्पिटल विथ द मेडिकल कॉलेज आहे.
त्या MBBSच्या 3ऱ्या वर्षाचा एक पोरगा म्हणला, ए भूत नावाची वस्तू जगातच नाही म्हणलं. त्याने आहे रे, असं नसतं, भूत आहे. हे म्हणे भूत आपण मानत नाही. अरे मानत कसं नाही? नाहीच तर मानायची काय गरज आहे? त्याला सांगितलं इकडे काय उद्या अमावस्या आहे. म्हणजे उद्या नाही आहे पण तेव्हा होती. उद्या काय आहे? अमावस्या आहे. अमावस्याच्या रात्री ठीक 12 वाजता तू आपल्या मुर्दा हाऊस मध्ये जायचं, म्हणजे जिथे प्रेत ठेवलेले आणि 3 नंबरच्या प्रेताच्या हातावर पेढा ठेवून यायचं. तुला पाहिजे ती पार्टी आपल्याकडून जाणार. आणि तो स्वतःला कधी भूत मी मानत नाही म्हणणारा तो स्वतः अमावस्येच्या दिवशी रात्री 12 वाजता उठला. ती रात्र अमावस्येची होती. आता हॉरर गोष्टी अशा सांगायला लागतात. ती रात्र अमावस्येची होती. कुत्रे भुंकत होते. काजव्यांचा किरळ आवाज. सगळीकडे अत्यंत शांतता. याच्या पायात भूत, हाता मुर्दा हो सगळे. टक 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 टक. भूत होते पाय. दरवाजापर्यंत गेला. दरवाजाचा पडदा हलत होता वाऱ्यानं. त्याने दार उघडलं. कोण शिकरलं रे? असं कर वाजवलं. आतमध्ये गेले. 1 नंबरचं प्रेत सोडलं. ऐकताय ना? 2 नंबरचं प्रेत सोडलं. हातामध्ये पेढा. तो चितळे. पुण्याचा चितळे. पहिला प्रेत सोडलं. दुसरा टेबल सोडला. 3ऱ्या टेबलवरचं प्रेत शांत झोपलेलं होतं. हा तिथे घेत पेढा घेतला. त्या 3 नंबरच्या प्रेताच्या हातावर ठेवल्या बरोबर 4थ्या नंबरच्या टेबलवरच म्हणलं मला नाही दिला. आता त्याचं काय झालं ते तुम्हाला सांगावंच लागेल. काय जे व्हायचं ते झालं. म्हणजे किती माणूस म्हणू लागला ना आम्ही भूत मानत नाही, प्रेत मानत नाही, तरी माणसाची विठ्ठला विठ्ठला भीतीपोटी ज्याच्या जीवनात भक्ती घडते दादा त्याला शास्त्रानं अर्थभक्त म्हटलं. ज्याच्या जीवनामध्ये माझ्या जीवनामध्ये काही बिरडे फिटेल काही तो स्वामी भेटेल या मोक्षाच्या इच्छेपोटी भक्ती होते. तो जिज्ञासू आहे. मला काही फलित मिळावं म्हणून भक्ती घडते. तो आपलं अर्थार्थी आहे. पण काहीच नाही फक्त शिवम भूतवा शिवम यजेत. तुकाराम महाराजाला विचारलं तुम्ही भक्ती का करता, तुम्ही का नाम घेता? तुकाराम महाराज सांगतात आम्ही नाव का घेतो सांगू. आम्हा आवडे नाम घेता त्याला बरं वाटतं म्हणून घेतो. याच्यातून मिळवायचं काय? आम्हाला काहीच मिळवायचं नाही. म्हणजे वारकरी संप्रदायाच्या भक्तीचं स्वरूप स्वच्छ गलिच्छ नाहीये. केवळ देवाला समाधान व्हावं, देवाला बरं वाटावं म्हणून, बाकी काही नाही. आणि नाहीतरी परमात्म्याने एवढा पसारा कशा करता केला? एवढ्याच करता की भक्ती सुखा लागी वाटोनी दोही भागी.
आपल्या स्वतःला दोन भागामध्ये विभागून घेतलं. एका ते नाव मी ठेवी, स्वतःला नाव देव ठेवलं, एकाला नाव भक्त केलं आणि हा भक्तीचा व्यवहार परमात्म्याने चालू केला. त्याचा उद्देश काय? केवळ भक्ती सुखाचा आनंद लुटण्याकरता. म्हणजे वारकरी संप्रदायाची भक्ती ही स्वच्छ भक्ती आहे. वारकरी संप्रदायाची भक्ती जशी स्वच्छ आहे तशी वारकरी संप्रदायाची भक्ती डोळस आहे, ही आंधळी नाही. म्हणून पहा, आमच्याकडे जिथे जिथे भक्तीचा विचार आहे ते ज्ञानासह विचार आहे. म्हणून परमात्म्याला व्यापकत्वाने जाणून घ्यायचं आणि मग भक्ती, ज्याला साध्यात्मक भक्ती म्हटलंय. ज्ञानोबराची ओवी जर द्यायची ठरली तर ज्ञानोबराय म्हणतात, येतं तिथं 15.5 या मिसळावे, तै 15.5ची होवावे, तेवी मी झाली या संभवे भक्ती माझी. 15.5 म्हणजे सोनं. सोन्यात सोनं मिसळलं तर काय होतं? त्याचं सोनंच होतं. तसं देव व्हायचं आणि परत देवाची काय करायची? भक्ती करायची. किती ओव्या सांगू? हे काय? हे विश्वची आयसी मती जयाची, किंबहुना चराचर आपणची झाला, पण याही वरी पार्था माझे भजनी असता, तया ते मी माथा मुकुट करी. आधी परमात्मा जाणून घ्यायचा आणि भक्ती करायची. भक्तीचं स्वरूप जाणून घ्यायचं आणि मग भक्ती करायची. काय असतं? जाणीवीत केलेली भक्ती याच्यात अडचणी येत नसतात. म्हणून आपल्याकडे पहा, आपण चिंतन केलेले अनेक वेळेला की जाणे भक्तीचा जिव्हाळा, भक्तीचा जिव्हाळा जाणे. आपण आताच राजूर बोललेलं कीर्तन केले आपण. किंवा तुका म्हणे नवविध भक्ती जाणे, म्हणजे ज्ञानपूर्वक भक्ती पाहिजे आणि भक्तीपूर्वक ज्ञान पाहिजे. एकाने विचारलं, का महाराज नुसतं ज्ञानच झालं तर नाही चालत का? नुसती भक्तीच केली तर नाही चालत का? चालत नाही असं नाही, पण वैकुंठवासी गुरुवारी विठ्ठल बाबा घुले युक्ती फार गोड द्यायचे. ते युक्ती काय गोड द्यायचे? ते म्हणायचे, वा गुलाबजाम केले. कशाचे गुलाबजाम करतात रे? गुलाबजाम कशाचे असतात? कशाचे? काय टेन्शन? कशाचे असतात रे? दोघाला माहित नाही, मोठ्या नकोला माहिती आहे. सागर महाराज खवा आणि मैदा मिक्स करून काय केले जातात? गुलाबजाम केले जातात. सुंदर खव्याचे गुलाबजाम केले आणि शुद्ध तुपात, शुद्ध डालड्यात नाही आणणार, शुद्ध तुपामध्ये तळले आणि तळल्यानंतर नुसतेच खाल्ले तर कडू लागतील का? कडू नाही लागणार. पण ते जर साखरेच्या पाकात घोळले तर त्याची गोडी अधिक वाढते. तसं जीवनात केवळ ज्ञान झालं म्हणजे ते वाईट आहे का? असं नाही. ते जर भक्तीच्या पाकात घोळलं तर त्याची गोडी वाढते. पण वारकरी संप्रदायातली भक्ती, वारकरी संप्रदायातलं ज्ञान अशा दोन्ही गोष्टीच्या समन्वयाचं आहे. पण आपल्याकडे म्हटलंय काय? ज्ञानाचा उद्बोध भक्ती ज्ञानाचा उद्बोध आहे आणि भक्ती प्रेमाचा कल्लोळही आहे. ज्ञानही आहे आणि त्याला जोडी कशाची आहे? भक्तीची पण आहे. असं समन्वयाचं चिंतन, अशी समन्वयाची भक्ती, अशी डोळस भक्ती वारकरी संप्रदायाची. मग तुकाराम महाराजांनी भक्ती केली ती डोळसच केली आणि समाजाला शिकवली तीही डोळसच शिकवली. काय असतं? भक्तीमध्ये ज्ञान असलं पाहिजे. नेमकं कशाचं असलं पाहिजे? 3 गोष्टीचं ज्ञान असावं म्हणे. मग तुका म्हणे नवविध भक्ती जाणी. याच्यावर बोलताना आपण केलं होतं चिंतन की श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आणि आत्मनिवेदनम, ही नवविध प्रकारची भक्ती प्रल्हादाने भागवतामध्ये सांगितली. ही जाण्याची म्हणजे काय करायचं? पहिली भक्ती पाठ श्रवणम, कोणाचं करावं, कसं करावं आणि का करावं. या 3 प्रश्नाचं उत्तर मिळालं की काय मिळतं? आपण श्रवण भक्ती जाणली असं सिद्ध होतं. म्हणून कोणत्याही गोष्टीचं माणसानं काम करत असताना हे आम्ही का केलं पाहिजे
हा प्रश्न पडलाच पाहिजे. पण हे करायचं ते कसं केलं पाहिजे, दुसरा प्रश्न निर्माण झाला पाहिजे. आणि हे जर केलं तर आम्हाला काय मिळणार आहे हेही पाहिलं पाहिजे. का करायचं, कसं करायचं आणि याच्यातून आम्हाला काय मिळणार आहे. काय करायचं हे जर कळत नसेल तर त्याच्यातून दगडात फरक काय. बरं कळतं पण केलंच नाही तर त्याच्यात आणि जनावरात फरक काय. बरं कळालं हे कशामुळे करावं, कसं करावं हे दोन्ही कळालं, पण त्याच्यातून काय मिळतं हे जर विचारात आणून जर नाही केलं तर त्या ज्ञानाला, त्या कर्माला शास्त्रामध्ये महत्व दिलेलं नाही. शास्त्र सांगते जीवनात माणसानं तेच ज्ञान मिळवावं, तेच फळ तेच कर्म करावं की ज्याला काहीतरी फळ आहे. त्याने दृष्टांत किती गोड दिले, त्याने दृष्टांत दिले. जीवनात कोणतं ज्ञान मिळवावं, ज्या ज्ञानाला काही फळ आहे. माणसानं कर्म कोणतं करावं, ज्या कर्माला काही फळ आहे. ज्या कर्माला काही फळ नाही, ज्या ज्ञानाला काही फळ नाही, ज्या क्रियेला काही फळ नाही, ते करून फायदा काय. ज्ञानोबारा म्हणतात भुसा टाकला आणि कुठत बसला तासभर तर कण काय हाताला लागतात का. आणि त्या करण्यास जे केले त्याचा फायदा तरी काय. येथे अवघे वाया गेले दिसती असं होतं. शास्त्राने दृष्टांत काय दिला, ते म्हणतात ज्ञान कोणतं मिळवावं, म्हणजे ज्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान नाही ते माणसानं ज्ञान मिळवावं. अज्ञापकत्वम, अज्ञात गोष्टीचं ज्ञापन करून घ्यावं. पण नुसतं अज्ञात गोष्टीचं ज्ञान करून घ्यावं एवढं शास्त्र नाही सांगत. ते म्हणतात सप्रयोजनत्वे सती, त्या ज्ञानाला काहीतरी फळ असावं. नाहीतर ज्या ज्ञानाला फळ नाही असं ज्ञान मिळून काय फायद्याचं. पहा तुम्ही शास्त्रकाराने दिले दृष्टांत. गर्दभस्य कतिवा रोमानी. एकदा मी नाशिकच्या स्टँडवर उभा होतो. एक पोरगा मला म्हणे महाराज कीर्तनकार का. मी वाटतोय ना. नाही महाराज वाटतं पण एक प्रश्न विचारायचा होता. मी काय विचारायचं बाळा. म्हणजे महाराज त्या समोरच्या गाढवाच्या अंगावर केस किती. आता प्रश्न काऊन कीर्तनकाराला विचारायचा आहे का. मी त्याला शांतपणाने विचारलं तुझ्या समोरच्या का माझ्या समोरच्या. नाही लक्षात आलं. काला परवा आहे ना. मग लक्षात येईल परवा. आज नका ते आज तुमच्या डोक्यात दुसरंच काहीतरी आहे. विठाला विठाला. मला गर्दभस्य कतिवा रोमाने. अरे गाढवाच्या अंगावरचे केस मोजून फायदा काय. कसे कतिवा दंताहा, म्हणजे कावळ्याच्या तोंडात दात किती मोजून फायदा काय. माणसानं तेच ज्ञान मिळवावं ज्याला काही फळ आहे. म्हणून भक्ती करत असताना 3 गोष्टीचा आधी प्रश्न निर्माण करायचे की आम्ही का केली पाहिजे, ती कशी केली पाहिजे आणि ती त्याच्यातून आम्हाला काय मिळणार आहे. आणि मग या 3 गोष्टीचं मार्गदर्शन साधू संत आपल्याला करतात. आजच्या अभंग या 3 गोष्टीचं उत्तर देणारा अभंग आहे. भक्तीतून काय मिळतं हे दुसऱ्या आणि शेवटच्या चरणात सांगितलं. भक्ती कशी करावी पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात सांगितलं. पण भक्ती का करावी याचं उत्तर पहिल्या चरणात. सोपेवर मया सांगितले सांगे. सोपेवर मया सांगितले
करायची महाराजांनी 3 कारण पहिल्या चरणात सांगितली असं मला वाटतं. पहा तुम्ही, प्रत्येक चिंतक या अभंगाकडे पाहताना काय दृष्टिकोनातून पाहिल आणि कसं चिंतन करेल हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण मला 3 कारण सापडतात. काय? महाराज भक्ती का केली पाहिजे? सोपी आहे म्हणून केली पाहिजे. भक्ती का केली पाहिजे? ही वर्माची आहे म्हणून केली पाहिजे. आणि भक्ती हे साधन काय केलं पाहिजे? हे संतांनी सांगितलंय म्हणून केलं पाहिजे. सोपे, वर्म आणि सांगितले संती, 3 शब्द पहा. भक्ती ही सोपी आहे. जगामध्ये देवाच्या प्राप्तीचे अनेक साधन आहेत. भगवान म्हणतात ना, तरी अर्जुना पाही प्रवेशावया माझ्या ठाई उपायाची नाही वाण येत. उपाय अनेक जरी असली तरी महाराज देव प्राप्ती करता सोपं साधन भक्ती एवढं कोणतंच नाही. अन्य साधनाच्या काय अडचणी आहेत ते सगळं सांगत बसत नाही. भक्ती हे साधन सोपं कसं आहे हे आपण अनेक अंगाने चिंतन करतो. कोणालाही करता येते, कधीही करता येते, कुठेही करता येते आणि कशीही करता येते. कीर्तनकारापेक्षा तुम्हाला चांगलं पाठ झालेलं आहे मला माहिती आहे. सगळ्यांना पाठ येते 4 वाक्य. कोणालाही करता येते, सगळ्याच येते, कुठेही करता येते, असाल ते करा, जे कधीही करता येते, काळ वेळ नाम आणि कशीही करतात येते, निजल्याने गाता हा पांडुरंग. माझ्या जीवनात भक्ती काय ठरेल काय सांगता येत नाही. कशी करा भक्ती ठरते. तुम्हाला उदाहरण सांगायचं जर ठरलं, पुराणात आलेली कथा आहे. गरुडाला एके दिवशी विचारलं, का रे गरुडा, देवाचा क्षणाचा संगात मिळण्याकरता एवढे सायास करावे लागतात, पण तुला देवाचं वाहन बनण्याचं भाग्य लाभलं कसं रे? देवाचं वाहन बनण्याचं भाग्य तुला लाभलं कसं? अरे जगाचा भार ज्याने डोक्यावर घेतला त्याचा भार तू डोक्यावर घेऊन फिरतो. गरुडा काय भाग्यवान आहे. पण हे पुण्य तू कोणतं केलं? ऐकलेली कथा मी अशी पुराणातली की गरुडाने सांगितलं, संतर जन हो, एके दिवशी मी आकाशात असा फिरत होतो, स्वच्छंदाने विहार करत होतो आणि यज्ञ चालू होता नेमकं इथे काय चाललंय हे पाहण्याकरता गरुड तिथे आला. सगळीकडे निहाळून पाहिलं काय चाललंय म्हणून. आणि जेव्हा पाहणं झाल्यानंतर गरुडाने उड्डाण घेतलं आणि गरुडाचे पंख फडफडले. गरुडाचे पंख फडफडल्यामुळे त्या मंडपातला कचरा काय झाला? झाडला गेला. म्हणजे त्या ज्ञान यज्ञातला, त्या यज्ञातला कचरा फक्त बाजूला झाला गरुडाच्या पंखाने. गरुड म्हणला त्याची पुण्यही म्हणून देवाची संगती भेटली. एवढी बारकी क्रिया सुद्धा काय होऊ शकते? भक्ती होऊ शकते. म्हणून आपण आपल्या सर्व ग्रामस्थ मंडळीने मोठ्या श्रद्धेने, मोठ्या प्रेमाने या ठिकाणी या भक्ती उत्सवाचं, या ज्ञान यज्ञाचं आयोजन केलेलं आहे. या मंडपातलं कोणतंही काम करा ती भक्तीचं.